नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती मी स्वप्नील हिवराडे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी या दृष्टिकोनातून अतिशय डिसाइडिंग आणि गेम चेंजर असणारा विषय तो म्हणजे आपला अंकगणित व बुद्धिमत्ता. या विषयामध्ये पूर्व परीक्षेला 20 प्रश्न, मुख्य परीक्षेला 22 प्रश्न आणि या विषयाकडे जर तुम्ही निग्लेक्ट केलं तर हे मार्क्स तुमचे जाऊ शकतात आणि या मार्क्सला तुम्हाला जर पैकीच्या पैकी त्या ठिकाणी टार्गेट ठेवून अचीव्ह करायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपली ही जी बॅच आहे एमपीएससी तलाठी 1.0 झिरो टू हिरो यामध्ये तुम्हाला मी मॅथ्स अँड रिझनिंगचे प्रत्येक टॉपिक प्रत्येक टाईप नुसार त्या ठिकाणी क्लिअर करून देतोय. मागच्या व्हिडिओमध्ये एक्स वगैरे न वापरता वैवारीवरील उदाहरणे आपण कशा प्रकारे क्विकली कमीत कमी सेकंदामध्ये त्या ठिकाणी सोडवू शकतो अशा प्रकारच्या टेक्निक्स ट्रिक्स त्या ठिकाणी सर्व संकल्पना मागच्या पहिल्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी क्लिअर केलेल्या होत्या. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज शेकडेवारी जो अतिशय महत्वाचा घटक आहे की ज्यावरती आयोगाने नेहमी वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, या घटकाला आपण झिरो टू हिरो पुन्हा एकदा या ठिकाणी प्रिपेअर करणार आहोत. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. सर्वांना शेकडेवारीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आजपासून नसणार आहे. तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या ह्या लेक्चरला. या ठिकाणी आपल्याला पुन्हा संकल्पना हिंट्स व ट्रिक्स नुसार शेकडेवारी म्हणजेच पर्सेंटेज हा घटक या ठिकाणी आपण प्रिपेअर करणार आहोत. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला मी अनालिसिस करून दिलेलं होतं की कशा प्रकारे आतापर्यंत आयोगाचा ट्रेंड आहे, रिझनिंग असू द्या की मॅथ्स असू द्या. तर 20 मार्कांसाठी हे तुमचं अनालिसिस त्या ठिकाणी झालेलं पाहिजे. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला मी काही हॉट टॉपिक्स पण काढून दिलेले आहेत की रिझनिंग साठी एवढे हॉट टॉपिक्स आपल्याला करायचेच आहेत मित्रांनो. त्यानंतर मॅथ्स वरती देखील तुम्हाला मी लिस्ट दिलेली आहे की हे 20 टॉपिक्स आपल्याला मॅथ्स वरती देखील करायचे आहेत आणि याच्यापैकी आज आपण शेकडेवारी की ज्याच्यावरती बरेच टॉपिक डिपेंड आहेत. जर तुम्हाला शेकडेवारी हा टॉपिक व्यवस्थित समजला मित्रांनो तर आपल्या ट्रिक्स नुसार तुम्हाला नफा तोटा व सूट हा टॉपिक सोपा जाणार आहे. सरळ व्याज चक्रवाढ व्याज हा टॉपिक सोपा जाणार आहे. ओके, जशा प्रकारे गुणोत्तराच्या संकल्पना बऱ्याच टॉपिक्स मध्ये वापरले जातात तशाच प्रकारे मित्रांनो हा शेकडेवारी घटक हा बॅकबोन आहे गणिताचा, अंकगणिताचा. याच्यावरती देखील याच्या पण कन्सेप्ट बऱ्याच टॉपिक्स मध्ये बऱ्याच एक्झाम्पल मध्ये आपण वापरतो. सो आजचं लेक्चर केअरफुली समजून घ्या, व्यवस्थितपणे फॉलो करा, नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. ओके, तर ही आपली बॅच झिरो टू हिरो विथ कन्सेप्ट प्लस ट्रिक्स या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे. कंबाईन ग्रुप बी सी प्री प्लस मेन्स लेवलला आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. अतिशय नवीन पॅटर्न नुसार, अपडेटेड पॅटर्न नुसार आपण या ठिकाणी जाणार आहोत. ओके, तर पीवायक्यू वगैरे लवकरच आपण त्या ठिकाणी लाईव्ह मध्ये घेणार. मात्र तुम्हाला या ठिकाणी रेकॉर्डेड स्वरूपात म्हणजे तुम्हाला सिलेबस लवकर कव्हर करता येईल अशा मॅनर मध्ये त्या ठिकाणी लेक्चर डिझाईन केलेले आहेत. तर मित्रांनो, ज्यांना इंग्लिश मीडियम मध्ये बॅच जॉईन करायची आहे त्यांनीही ही बॅच आरटीओ एएमआय च्या एक्झाम साठी ते जॉईन करू शकतात. ओके, तर चला, तर आपण झिरो टू हिरो लेवलला शेकडेवारी म्हणजेच पर्सेंटेज हा घटक या ठिकाणी आपण आज प्रिपेअर करूया. सो मित्रांनो, बघा, नावामध्येच PER पर्सेंट. ओके, म्हणजे मित्रांनो पर या ठिकाणी हा सेंचुरी पासून हा बनलेला शब्द आहे. ओके, सो पर हंड्रेड अशा प्रकारे आपण म्हणतो मराठीमध्ये शेकडा. ओके, अशा प्रकारे आपण शब्द वापरतो. तर मित्रांनो, या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवा की बेस कुठल्याही एक्झाम्पल मध्ये बेस आपल्याला 100 घ्यायचा आहे किंवा पर्सेंटेज मध्ये नेहमी लक्षात ठेवायचं माझं वाक्य की आपण बेसला टार्गेट करणार. ओके, नेमकी शेकडेवारी कोणत्या संख्येवरती आपल्याला काढायची आहे, कॅल्क्युलेट करायची आहे, ती संख्या आपली बेस होणार आहे. ओके, सो मित्रांनो, लक्षात घ्या, या ठिकाणी शेकडेवारीचे आपण काही कन्सेप्ट या ठिकाणी सुरुवातीला समजून घेऊ. लक्षात घ्या, 20% मला लिहायचे असतील तर आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, 20/100. ओके, त्यानंतर मित्रांनो 25% म्हणजे 100 मागे 25, तर 25/100 आपण त्या ठिकाणी लिहिणार. ओके, म्हणजे 25/100 आपण अशा प्रकारे लिहू शकतो 25%ला. राईट. सो मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला 10% लिहायचे असतील, 10% लिहायचे असेल तर आपण लिहू शकतो 10/100, 10/100. मित्रांनो, जर तुम्ही या ठिकाणी सोपं रूप दिलं 20/20, 20/5 तर 1/5 हा अपूर्णांक आपल्याला मिळतो. 20% म्हणजे अपूर्णांकामध्ये 1/5 होतात. 25×1 = 25, 25×4 = 100, 1/4 हे सोपं रूप मिळतंय मित्रांनो कशाचं, 25%चं. ओके, सो मित्रांनो 10% झिरो गेला म्हणजे 1/10. ओके, या ठिकाणी आपल्याला 1/10 म्हणजेच 10% ही किंमत मिळत आहे. राईट. सो अशा प्रकारे तुम्हाला टक्केवारीमध्ये पर्सेंटेज मध्ये लिहिता यायला पाहिजे, त्यानंतर अपूर्णांकामध्ये पण कन्व्हर्जन यायला पाहिजे. तुम्हाला पुन्हा
याला पर्सेंटेज मध्ये करायचं असेल तुम्हाला याला 100 ने मल्टिप्लाय करायचंय. ओके, 5 दुने 10, 5 दुने 10 हा 0. ओके, त्या म्हणजेच या ठिकाणी पुन्हा आपल्याला 20% मिळणार आहे. लक्षात घ्या, याला पुन्हा तुम्ही 100 ने मल्टिप्लाय केलं तर मित्रांनो याला सोपं रूप दिल्यानंतर 4 दुने 8 उरला 2, 2 घेतला 0, 4 पंचे 20. ओके, सो 25% या ठिकाणी येणार आहे. राईट, सो याला पण तुम्ही 100 ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला पुन्हा 10% मिळेल. म्हणजेच मला सांगायचं काय तुम्हाला मित्रांनो, की आपल्याला टक्केवारीला अपूर्णांकामध्ये कन्व्हर्ट करायचंय आणि अपूर्णांकाला टक्केवारीमध्ये कन्व्हर्ट करायला 100 ने मल्टिप्लाय करावं लागतं, हे लक्षात घ्यायचंय. ओके, मग आता लक्षात घ्या, आपल्याला बेस फार महत्वाचा असतो. आता पर्सेंटेज शेकडा वाढ, पर्सेंटेज इन्क्रीज किंवा पर्सेंटेज डिक्रीज आपण त्याला म्हणतो. ओके, आणि मित्रांनो शेकडा घट अशा प्रकारचे शब्दप्रयोग आपल्याला टक्केवारीमध्ये बघायला मिळतात. ते पण आपण थोडक्यात समजून घेऊ. समजा मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला 20 रुपये होते एखाद्या व्यक्तीकडे, त्यानंतर कोणीतरी त्याला 5 रुपये दिले, समजा त्याच्याकडे 25 रुपये झाले. आता मला असा प्रश्न येणार या ठिकाणी की शेकडा वाढ किती झालेली आहे, शेकडा वाढ किती झालेली आहे. मित्रांनो कोणत्या किमतीवरती वाढ झालेली आहे, आधीची रक्कम किती आहे ते समजून घेणं फार महत्वाचं आहे. तर आधी 20 रुपये होते, नंतर किती झाले, 25 रुपये झाले. म्हणजेच ही संख्या आधीची संख्या बेस आहे आणि याच्यावरती या 20 वरती किती रुपयांची वाढ झाली मित्रांनो, 5 रुपयाची वाढ झाली. हे 5 रुपये वरती लिहा, 5 1 5, 5 चौक 20, 1/4, 1/4 ला मल्टिप्लाय विथ 100. ओके, याला 100 करा गुणिला आणि म्हणजेच आपल्याला मल्टिप्लाय सोपं रूप दिल्यानंतर 25% मिळतील. तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी शेकडा वाढ आपण काढू शकतो. तुम्हाला समजा 25 रुपयाचे तुमच्याकडे 20 रुपये झाले तर शेकडा घट तुम्हाला या ठिकाणी विचारात घेता येईल, शेकडा घट तुम्हाला या ठिकाणी विचारात घेता येईल. ओके, तर आधी रक्कम किती होती, 25 होती, तर घट कितीने झाली आहे, तर यावरती घट 5 ने झाली आहे. तर ते 5 आपण वरती लिहूया, 5 1 5, 5 5 25, तर 1/5, 1/5 म्हणजेच काय मित्रांनो, या ठिकाणी गुणीला 100 करून टाका, तुम्हाला या ठिकाणी 20% मिळतील. तर 20%ची घट या ठिकाणी झालेली आहे. तर अशा प्रकारे शेकडा वाढ आणि शेकडा घट याचा कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. ओके, अजून आपण 1-2 एक्झाम्पल या ठिकाणी घेऊया. मित्रांनो समजा आधी आपल्याकडे 12 रुपये होते, त्यानंतर ते 15 रुपये झाले. ओके, किंवा आपल्याकडे 15 रुपये होते, त्यानंतर आपल्याकडे ते 12 रुपये झाले. आता लक्षात घ्या, या ठिकाणी घट होते आहे, या ठिकाणी वाढ होत आहे, या ठिकाणी वाढ होत आहे. तर शेकडा वाढ आपल्याला काढायची आहे, शेकडा वाढ आपल्याला काढायची आहे. तर आधीची रक्कम 12 रुपये, त्याच्यावरती वाढ झाली 3 रुपयांची. ओके, या ठिकाणी गुणीला 100 करून टाकायचं, 3 1 3, 3 चौक 12, याला सिम्प्लिफाय केलं आपण तर शेकडा वाढ पुन्हा 25% मिळणार आहे. ओके, सो मित्रांनो बघा या ठिकाणी शेकडा घट आहे, तर आपल्याला शेकडा घट या ठिकाणी काढता येईल. शेकडा घट काढताना आधीची रक्कम खाली पाया बनेल, आपली बेस बनेल, त्या 15 रुपयावरती कितीची घट झाली आहे असा सिंपल विचार त्या ठिकाणी आपण करायचा. सो मित्रांनो 15 रुपयाचे 12 रुपये झाले, 3 रुपये कमी झाले. ओके, शेकडा घट आपल्याला काढायची. सो मल्टिप्लाय विथ 100 करून टाका, 3 1 3, 3 5 15, 5 ने याला सोपं रूप द्या, 5 2 10 आणि हा 0 म्हणजे 20%ची घट आहे, 20%ची शेकडा घट आहे. तर अशा प्रकारे आपल्याला शेकडा वाढ शेकडा घट या ठिकाणी काढता येणं गरजेचं आहे. मित्रांनो पुढे उदाहरणं स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला मी काही अपूर्णांक दाखवत आहे. ओके, 1/2 म्हणजे 50%ची किंमत आहे, 1/3 म्हणजे 33.33% किंमत आहे, 1/4 म्हणजे 25% किंमत आहे, 1/5 20% किंमत आहे. ओके, तर हे अपूर्णांकाच्या किमती टक्केवारीमध्ये तुम्हाला ह्या माहिती असणं गरजेचं आहे. याच्यावरती डिटेल आपण अनालिसिस याला कशा प्रकारे लक्षात ठेवायचं, याला लक्षात ठेवण्यासाठी कोणत्या ट्रिक्स वापरायच्या ते तुम्हाला मी दुसऱ्या भागामध्ये शेकडेवारीच्या त्या ठिकाणी सांगणार आहे व्यवस्थितपणे. ओके, सध्या तुम्ही याला व्यवस्थित नोट डाऊन करा. आपल्या नोटबुक मध्ये 3 कॉलम तयार करायचे आहेत. एक कॉलम म्हणजे फ्रॅक्शनचा कॉलम असेल, एक त्याची व्हॅल्यू ज्या डेसिमल मध्ये असतील दशांश चिन्हामध्ये, म्हणजे तुम्ही 1 ला 2 ने भाग दिल्यानंतर 0.50 मिळेल. तर टक्केवारीमध्ये याला मल्टिप्लाय विथ 100 केल्यानंतर ते 50% म्हटले जातील. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या किमती काढून सराव करायचा आहे, तुमच्या हाताखालून या गोष्टी जाऊ द्या. म्हणजे सेकंड पार्ट तुम्ही जेव्हा शेकडेवारीचा आपला बघणार तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी अजून बेटर वेने अंडरस्टँड होतील. ओके, सो मित्रांनो या किमती लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर लक्षात घ्या अजून महत्वाची संकल्पना एक तुम्हाला या ठिकाणी मी क्लिअर करू इच्छितो. ओके, ती आपण या ठिकाणी समजून घेऊया. काय करायचंय मित्रांनो, आपल्याला शेकडेवारी समजून घेताना, या शेकडेवारी ह्या घटकाला समजून घेताना तुम्हाला कुठल्याही संख्येचे या ठिकाणी 10%, त्यानंतर 1%, ओके, त्यानंतर 5%, त्यानंतर 50%,
ह्या किमती मित्रांनो पटकन ओरली तोंडी काढता यायला पाहिजे आणि तसा आपण सराव त्याचा केला पाहिजे. राईट. सो मित्रांनो आपण समजून घेऊ की समजा तुमच्याकडे या ठिकाणी 320 ही किंमत आहे. आता मला या 320 रुपयाचे किंवा 320 या किमतीचे मला 10% काढायचे. 10% म्हणजे काय? 10% म्हणजे काय मित्रांनो? आपण थोड्याच वेळापूर्वी बघितलेलं आहे. 10% म्हणजे 10/100 आपण करतो. 0 गेला म्हणजे 1/10 होतो. तर अपूर्णांकामध्ये याची किंमत 1/10 आहे. म्हणजे कोणत्याही संख्येचे 10% काढताना तुम्हाला त्या संख्येला 10 ने भाग द्यावा लागेल. ओके. सो मित्रांनो लक्षात घ्या, याला 10 ने भाग दिला आपण तर या संख्येचे 10%, या संख्येचे 10% किती होतील? 32 होतील. आता तुम्हाला या संख्येचे 1% काढायचे असतील तर कोणत्याही संख्येचे 1% मित्रांनो तर आपल्याला 1/100 1/100 करावा लागेल. ओके. तर 1% काढताना 1% काढताना कुठल्याही संख्येचा 1% काढताना तुम्हाला त्या संख्येला 100 ने भाग द्यायचा आहे. मग याला जर आपण 100 ने भाग दिला तर आपल्याला ह्या संख्येचा 1% किती मिळणार आहे मित्रांनो? या ठिकाणी 3.20 मिळणार आहे. 3.20 मिळणार आहे. आता लक्षात घ्या, या संख्येचे 50% आणि 5% आपल्याला ओरली काढता येतात का? तो विचार करा. येतील. काय करायचं मित्रांनो? 50% काढताना तुम्हाला त्या संख्येला निमपट करायचंय, त्याचे हाफ आपल्याला करून टाकायचे. सो 320 चे आपण हाफ करूया. 300 चे हाफ केले 150, ते 20 चे हाफ केले 10. ओके. तर आपल्याला 160 मिळतील. आपल्याला या ठिकाणी 160 मिळतील. आता मला या संख्येचे 5% काढायचे आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी 5% काढताना 10% काढून त्याचे निमपट करून घ्या, हाफ करून घ्या. तर याचे 10% 32, 10% 32, त्याचे हाफ केले 5% आपल्याला किती मिळतील? 16 मिळतील. ओके. किंवा 50% मधून हा 0 गेला, हा 0 गेला, 5% किती मित्रांनो? 16 आहे. जर तुम्हाला ह्या 4 किमती तोंडी ओरली काढता येणं शक्य झालं तर तुम्हाला कुठलीही किंमत पटकन त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येणार आहे ह्या 320 संख्येचे. बघा तुम्हाला समजा या ठिकाणी 48% काढायचे आहेत. कोणत्या संख्येचे? 320 चे. तर आपण काय करणार मित्रांनो? सिंपल काम करायचं. 50% मधून 2% पटकन ओरली मनामध्ये वजा करून टाकायचे. तुम्हाला 48% याचे मिळतील. मग आता 50% किती आहेत? त्याचे निमपट किती आहेत? 160 आहेत. हे लगेच आपण ओरली काढू शकतो. आता 2% किती? 1% जर याचा 100 ने भाग दिल्यानंतर 3.20 येणार आहे. तर मित्रांनो 2% 6.40 होतील. आपण इथे लिहू शकतो 6.40. हे जर आपण वजा केले तुम्हाला निश्चित या ठिकाणी 48% मिळणार आहेत. 48% मिळणार आहेत. ओके. आता 6 गेले 154, 154 मधून 0.40 गेले तर आपल्याला या ठिकाणी 153.60, 153.60 हे या ठिकाणी मिळणार आहे. ओके. सो लक्षात घ्या, आपल्याला अशा प्रकारे कुठलीही किंमत काढता येते. जर तुम्हाला या संख्येचे 97% विचारले गेले तर आपण काय करणार? 100% मधून 3% वजा करून टाकायचे. आता 100% कोणती संख्या? 320. 320 ही संख्या, हिचे 100% काढायचे म्हणजे ती संख्या स्वतःच 100% व्हॅल्यू त्याची असेल. मग आता 100% म्हणजे 320 मधून आपण या ठिकाणी 3% याच संख्येचे वजा करणार. मग आता याचा 1% 3.20 आहे, ते आपण ओरली काढू शकतो. तर 3% म्हणजे 3 वेळा घ्यायचंय. 3 त्रिक 9 आणि 0.20 हे 3 वेळा 0.60, 9.60. ओके. तर 9.60 मित्रांनो या ठिकाणी वजा करून जी काही रक्कम मिळेल ती 97% होऊन जाणार आहे 320 चे. तर हे लॉजिक आपल्याला डेव्हलप करायचं आहे. सो 320 मधून हे 9 गेले तर आपल्याला 311 राहतील. 0.60 गेले तर मित्रांनो 310.40 या ठिकाणी आपल्याला या संख्येचे 320 चे 97% आहेत ही किंमत आपल्याला काढता येणार आहे. तर अशा प्रकारे कॅल्क्युलेशन वरती कमांड तुम्हाला मिळवायची आहे. तुम्हाला अशा प्रकारे सराव करायचा आहे. कुठल्याही संख्येचे 10% काढताना 10 ने भाग द्यायचा 32, त्याचा 1% काढताना 100 ने भाग द्यायचा 3.20 झाला या संख्येचा. 50% काढताना त्याचे हाफ करायचे, त्याला 2 ने डिवाइड करायचं. ओके. तुम्हाला 50% मिळतील. 5% काढताना 10%चे हाफ करा किंवा 50%चा 0 काढून घ्या, तुम्हाला 5% मिळून जाईल. ओके. तर ह्या 4 किमती ओरली तोंडी मनामध्ये थॉट प्रोसेसने पटकन काढायची सवय सर्वांना करायची आहे. चला पुढे जाऊया, सुरुवात करूया. आपण या ठिकाणी टाइप नंबर 1 च्या काही एक्झाम्पल्सला स्टेप बाय स्टेप अजून काही गोष्टी असतील त्या आपण पुढच्या भागात लॉजिकल किंवा कन्सेप्च्युअल त्या ठिकाणी अंडरस्टँड करून घेऊया. ओके. बघा प्रश्न काय म्हणत आहे? अजयला विजयपेक्षा 10%
जास्त गुण मिळाले. कोणापेक्षा मित्रांनो? विजयपेक्षा जास्त गुण मिळाले. तर विजयला अजयपेक्षा किती टक्के गुण मिळाले? आपल्याला या ठिकाणी जेवढ्या पद्धती असतील ह्या प्रकारच्या उदाहरणासाठी ते सर्व डिस्कस करायचे आहेत. ओके, अपूर्णांकाची पद्धत आहे ती तुम्हाला पुढच्या भागामध्ये त्या ठिकाणी सांगणार आहे. आता लॉजिकली बेसिकने कशा प्रकारे आपण गेलो पाहिजे, कुठल्याही प्रकारचं सूत्र किंवा फॉर्म्युला न वापरता ते आपण या ठिकाणी समजून घेऊ. लक्षात घ्या, अजयला विजयपेक्षा दोन व्यक्तीत मित्रांनो, एक आहे अजय आणि एक आहे विजय. ओके, कोणापेक्षा म्हटलं आहे? ज्याच्या सोबत तुलना केलेली आहे ना तो त्या उदाहरणामध्ये पाया असतो किंवा बेस असतो. शेकडेवारीच्या उदाहरणामध्ये नेहमी बेसला टार्गेट करायचं. नेहमी माझं वाक्य लक्षात ठेवा. शेकडीवारीमध्ये ओके, पर्सेंटेज मध्ये आपल्याला नेहमी बेस हा टार्गेट करता यायला पाहिजे किंवा त्याला ओळखता यायला पाहिजे त्या पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये. तर मित्रांनो, विजयपेक्षा तर विजय सोबत तुलना झालेली आहे म्हणजे विजयपेक्षा. तर विजयची किंमत 100 घ्यायची. जो बेस आहे ना त्याला 100 मानायचं मित्रांनो. त्याच्यापेक्षा 10% जास्त गुण मिळाले. याला 10% म्हणजे याला 110 मिळाले. ओके, तर प्रश्न काय म्हणतोय? विजयला अजयपेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले? आता बघा, विजयचे गुण बघा, विजयचे गुण 100 आहेत. अजयपेक्षा किती टक्के गुण त्याला कमी मिळाले? अजयपेक्षा त्याला किती टक्के गुण कमी मिळाले हे बघायचंय. तर मित्रांनो लक्षात घ्या, कोणाला? विजयला अजयपेक्षा. तर या ठिकाणी अजयपेक्षा आपल्याला बघायचंय. बघा, या ठिकाणी आपण काय केलं आहे? 100चे या ठिकाणी 10 झाले, 10% वाढ झालेली आहे. तर आता मला 110 वरती याच्यावरती या अजयपेक्षा कितीने याला कमी ते बघायचंय. तर 10 ने कमी, 0 गेला, 0 गेला, 111. ओके, 111 टक्केवारीत आणायचं तर आपण मल्टिप्लाय 100 ने करून टाकणार. याला मल्टिप्लाय करायचं आपल्याला. तर 11 9 99, 1 उरला, 111. ओके, 9.111% अशा प्रकारे याचं उत्तर येऊ शकणार आहे पर्यायामध्ये, किंवा 9.09% मित्रांनो या ठिकाणी गुण त्या ठिकाणी कमी मिळणार आहेत. गुण कमी मिळणार आहेत. ओके, आय होप तुम्हाला समजलेलं असेल. मी फक्त काय केलेलं आहे, पुन्हा एकदा रिपीट करत आहे. अजयला विजयपेक्षा 10% जास्त. कोणापेक्षा? या विजयपेक्षा. हा बेस आहे, याच्यापेक्षा 10% याला जास्त घेतले, 10 याच्यावरती 100 मध्ये जास्त घेतले. आता आपल्याला म्हटलेलं आहे विजयला, या विजयला कोणापेक्षा? अजयपेक्षा. ज्याच्यापेक्षा म्हटलंय ना त्याची किंमत पायामध्ये गेली पाहिजे, बेसमध्ये गेली पाहिजे. तर या 110 वरती याच्यापेक्षा याला किती कमी आहेत? 10 ने कमी. जेवढे कमी ना, आपण मागे समजून घेतलं, 15चे 12 झाले, 15 वरती 3 रुपये कमी झाले. तशा प्रकारे 110 वरती 100 झाले. तर आपल्याला 10 कमी झाले. तर 10 वरती लिहा, 0 कटला, 111. तर आपल्याला अशा प्रकारे 9.09% या ठिकाणी कमी असणार आहे, हे उत्तर मिळणार आहे. ओके, तर ही झाली पहिली पद्धत मित्रांनो, अशा प्रकारच्या उदाहरणांना 100 बेस मानून सोडवण्याची. दुसरी पद्धत आपण अशा प्रकारे म्हणू शकतो समीकरणाची, की आपल्याला या ठिकाणी म्हटलेलं असेल की सपोज अजयला विजयपेक्षा 10% जास्त गुण मिळाले. अजय त्याच्यापेक्षा विजयपेक्षा 10%, ज्याच्यापेक्षा म्हटलंय ना त्याला मल्टिप्लाय करायचं या ठिकाणी. ओके, सो 10% जास्त, 100पेक्षा 10% जास्त म्हणजे 110 मिळाले. तर आता फक्त आपल्याला विजयबद्दल लक्षात घ्यायचंय. तर हा अपूर्णांक इकडे जाईल, अजयकडे आपण लिहू शकतो 100 भागिला 110. 100 भागिला 110. बघा आता 100 वरती 10 जास्त, 10% जास्त. 110 वरती किती कमी तो अंदाज घ्या. कमी किती आहेत? ओके, पर्सेंटेज मध्ये कमी किती आहेत ते बघायचं. 110 वरती आपल्याला 10 कमी आहेत, 0 गेला, याला 100 ने मल्टिप्लाय करा. तुम्हाला पुन्हा या ठिकाणी 9.111% मिळणार आहे, किंवा 09.09% या ठिकाणी मिळणार आहे. तर आपल्याला हे लॉजिक या ठिकाणी समजून घेणं फार फार गरजेचं आहे मित्रांनो. ओके, तर आय होप तुम्हाला ही 100 मानून सॉल्व्ह करण्याची ही पद्धत या ठिकाणी समजलेली असेल. अपूर्णांकाची पद्धत आहे. ओके, त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर कराव्या लागतील. लक्षात घ्या, अपूर्णांकामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, की सपोज आपल्याला गिवन असेल 10% वाढ, 10% वाढ असेल तर आपण 110 ने वाढ असा विचार करतो, कारण की 110 ची किंमत म्हणजे 10% होते. तर आपण सिंपल 10 वरती 1 वाढवून घ्यायचा, तर तो वाढीचा अपूर्णांक होतो 11/10. आता याचं बेस्ट लॉजिक, या सर्व गोष्टी तुम्हाला मी पार्ट 2 मध्ये सांगणार आहे. सो सध्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, ज्याच्याने तुमचा बेस डेव्हलप होईल, ज्याच्याने तुमच्या कन्सेप्ट, ज्याच्याने तुमच्या संकल्पना क्लिअर होतील शेकडेवारीच्या, की ज्या तुम्ही कुठेच आतापर्यंत बघितलेल्या नसतील, अशा सर्व गोष्टी तुम्हाला आधी सांगणार आहे. त्यानंतर आपण सेकंड पार्ट मध्ये या गोष्टी पुन्हा अपूर्णांकाच्या पद्धतीने समजून घेणार आहोत. ओके, सो मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला हे उदाहरण स्पष्ट झालं असेल तर पुन्हा आपण पुढच्या या उदाहरणाकडे जाऊया. अजयला विजयपेक्षा 20% गुण कमी मिळाले. तर विजयला अजयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? मित्रांनो पुन्हा एकदा दोन व्यक्ती आहेत, अजय आहे त्यानंतर विजय आहे, राईट.
काय म्हणतात ते, विजयपेक्षा 20% गुण कमी. ओके, विजयपेक्षा 20% गुण कमी म्हणजे विजयला 100 मिळाले तर अजयला 20% गुण कमी म्हणजे 80 मिळतील. आता विचारलेला प्रश्न काय असेल, निश्चित कमी दिले आहेत तर जास्त विचारतील, जास्त दिले आहेत तर कमी साठी प्रश्न असेल. ओके, तर विचारलेला आहे आता विजयला अजयपेक्षा, कोणापेक्षा मित्रांनो, अजयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले. अजयपेक्षा बघायचे तर अजयचे बघा किती आहेत, ते बेस घ्यायचे 80 पेक्षा, या 80 पेक्षा 20 जास्त आहेत, 80 पेक्षा 20 जास्त मिळालेले आहेत. तर शेकडा जास्त किती, पर्सेंटेज मध्ये जास्त किती, हे काढताना आपल्याला 20×1 20 चोको 80 1/4 याला मल्टिप्लाय विथ 100 करून टाका, तुम्हाला 25% जास्त मिळेल, 25% जास्त मिळेल. आहे की नाही सोपं काम मित्रांनो. एकदा ह्या गोष्टी, ह्या संकल्पना तुम्ही जर समजून घेतल्या तर अशी उदाहरणे तुम्हाला पटकन त्या ठिकाणी सोडवता येतात. बरोबर, चला जाऊया आपण पुढच्या उदाहरणाकडे. तशाच प्रकारचं एक्झाम्पल आहे, नयनला दिनेशपेक्षा 50% गुण जास्त मिळाले. कोणापेक्षा, दिनेशपेक्षा. नयन आहे, दिनेश आहे. दिनेशपेक्षा म्हटलेलं आहे, दिनेशला आपण 100 घेऊया. ओके, नयनला दिनेशपेक्षा 50% गुण जास्त मिळाले. ह्या दिनेशपेक्षाला जास्त 50%, सो आपण याला लिहू शकतो 150, याला लिहू शकतो आपण 150. ओके, त्यानंतर मित्रांनो आपल्याला विचारलं दिनेशला नयनपेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले, जास्त दिलेत कमी विचारतील. ओके, कोणापेक्षा, नयनपेक्षा. ज्याच्यापेक्षा विचारलेलं त्याची किंमत पायामध्ये टाकायची, बेसमध्ये. 150 पेक्षाला कमी किती, 50 ने कमी. ओके, टक्केवारीत आपल्याला बघायचं आहे किती कमी मिळालेत ते, 50×1 50×3 म्हणजेच आपण इथे लिहू शकतो 100/3, 100/3 1/3 गुणिला 100. म्हणजे मित्रांनो हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तुम्हाला नक्कीच 33.33% मिळेल. ते अपूर्णांक जर तुम्ही पाठ करून घेतले ना तर हे कॅल्क्युलेशन करायची गरज नसते. ओके, मात्र ते कुठे तुम्हाला शिकवलं जात नाही. ओके, त्या पद्धतीत तुम्हाला शिकवलं जात नाही, तुम्हाला फक्त 100 मानून हीच पद्धत सांगितली जाते. ओके, आपण सेकंड पार्ट मध्ये त्या सर्व गोष्टी क्लिअर करणार आहोत की ज्याच्याने तुम्हाला अपूर्णांकांवरती पण ती कमांड त्या ठिकाणी मिळवता येणार आहे. राईट, सो मित्रांनो आपण जाऊया पुढच्या या उदाहरणाकडे. जर राहुलला राजेशपेक्षा 25% गुण कमी मिळाले तर राजेशला राहुलपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले. लक्षात घ्या, 25% गुण कमी मिळालेत. राहुल आहे, ओके, दोन व्यक्ती मित्रांनो, एक व्यक्ती राजेश आहे या ठिकाणी. राईट, तर 25% गुण कमी मिळालेत कोणापेक्षा, राजेशपेक्षा. याला 100 मानून घेऊ, याला 25% कमी 75. आपल्याला बघायचं या 75 वरती याला जास्त किती, नक्कीच 25 जास्त आहेत. ओके, 25×1 25 100 1/3 मल्टिप्लाय विथ 100 करायचंय. पुन्हा एकदा आपल्याला 33.33% गुण हे जास्त या ठिकाणी मिळालेले आहेत, हे सांगते जास्त मिळालेले आहेत हे आपल्याला सांगता येणार आहे. ओके, 25% गुण कमी मिळालेले आहेत म्हणजे आपण इथे लिहू शकतो 100 वरती 25% गुण कमी मिळाले म्हणजे 75. याला फक्त रिव्हर्स करायचं, हा 100/75 झालेला आहे. ओके, आपण बघायचं 75 वरती जास्त किती, ओके 25 जास्त आहेत, 25 जास्त आहेत 75 वरती. 25×1 25 25×3 1/3 म्हणजेच 33.33%. 1/3 म्हणजेच 33.33%. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिसने बरोबर ह्या गोष्टी क्लिअर होत जातात आणि तुम्ही स्वतः ह्या टेक्निक पासून अजून दुसरी मांडणी त्या ठिकाणी अशा प्रकारे तयार करू शकता. परंतु तुम्हाला हे बेसिक अंडरस्टँड करावं लागेल, त्यानंतर त्याचा सराव वारंवार कंटिन्यू करावा लागेल, रिपिटेशन करावं लागेल, तेव्हाच मॅथ्स मध्ये इम्प्रूव्हमेंट स्टेप बाय स्टेप जाणवते. आज हा घटक बघितला नंतर तुम्हाला लगेच येईल अशा प्रकारे नाही. ओके, मग ते मी शिकू द्या किंवा कोणीही शिकू द्या, या गोष्टी वारंवार रिकॉल कराव्या लागतात, रिव्हिजन कराव्या लागतात, तेव्हाच त्या परीक्षेमध्ये आठवतात. असा हा मॅथ्स हा विषय आपला आहे. ओके, चला तर मित्रांनो आपण टाईप नंबर 2 कडे जाऊया. याचे पण उदाहरण आपण या ठिकाणी कशा प्रकारे लॉजिकली सॉल्व्ह करू शकतो ते आपण समजून घेऊ. नंबर एक संख्या 45% वाढवली तर तिची किंमत 116 होते, तर ती संख्या कोणती. मित्रांनो अशा एक्झाम्पल मध्ये ती संख्या माहिती नसते तेव्हा आपण त्याला एक्स घ्या किंवा ती संख्या समजा नंबर त्याला एन घेऊया. आता ती 45% 45% ती वाढवलेली आहे. कितीने वाढवलेली आहे, 45% वाढवलेली आहे. मित्रांनो नेहमी अशा उदाहरणामध्ये बेस माहिती नसेल तेव्हा 100 बेस घ्यायचा आणि या 100 वरती 45% वाढ म्हणजेच 145 होऊन जाईल, म्हणजेच 145 होऊन जाईल. आणि मग या ठिकाणी 145 ती झाली तर 45 ने ती वाढ झाली तर ती किंमत किती होते 116, तर ती तिकडे लिहायची RHS ला. ओके, आपण लिहितो की LHS बरोबर RHS, LHS बरोबर RHS. ठीक आहे, तर अशा या इकडे त्या संख्येला 45% ने वाढ केली तर संख्या किती होते त्या साईडला मांडणी करायची. याला स्वरूप जाते ते बघायचं.
5 ने भाग देऊया, 5 दूने 10, 5 शून्य 0, 5 दूने 10, ओके 5 9 45, 29 26 20 आहे. तर याला तिकडे घेऊन जाऊ मित्रांनो. n बरोबर 116 मल्टिप्लाय विथ या ठिकाणी 20 आणि हा 29 होईल. 29 1 29, 29 चे 4 टाइम्स 4 पट आपल्याला 116 त्या ठिकाणी मिळतात. 20 चोक 80 मिळते. 20 चोक 80 मिळतील. ओके, तर मित्रांनो याचं उत्तर आपल्याला 80 मिळत आहे. तुम्हाला 80 ही संख्या पर्यायामध्ये असेल, कुठेतरी असेल 4 पर्यायांमध्ये. ओके, आता बघा 45% या 80 चे 45% आपल्याला वाढवायचे आणि ते जर 45% 116 बरोबर झाले तर आपलं उत्तर काय असेल, राईट असेल. म्हणजे पर्यायावरून जर तुम्हाला चेक करायचं असेल तर निश्चित तुम्ही अशा पद्धतीने त्या ठिकाणी करू शकतात. बरोबर मित्रांनो, बघा आपल्याला काय करता येणार आहे, लक्षात घ्या की याचे 50% 40, याचे 50% 40 आणि 5% याचे किती मग 4. ओके, कारण की 50% मधला शून्य कॅन्सल करायचा, तो जर 40 आहे, इकडचा आपण शून्य कॅन्सल करतोय, याचे 50% समजून घेऊया. याचे 50% 40 आहेत तर याचे 5% 4. ओके, याचे 5% 4 तर याचे 5% आपण जर कमी केले 4 तर आपल्याला 36 मिळेल. म्हणजे हे किती झाले, हे 45% झाले आणि आपल्याला त्याच्यानेच वाढवायचे होते तर आपण फक्त हा अंदाज घेतला तर 80 मध्ये फक्त 36 टाकायचे आहेत. तुम्हाला 116 या ठिकाणी मिळतील. म्हणजेच आपलं लॉजिक करेक्ट आहे. ओके, तर अशा पद्धतीने पण तुम्ही ऑप्शन वरून विचार करू शकतात. मी काय केलं, फक्त या 80 चे 45% 36 आले, हे त्या ठिकाणी आपल्या लॉजिकने विचार केला. 50% मधून फक्त 5% वजा केले. तुम्हाला सांगितलंय 1%, 10%, 5% आणि 50% हे ओरली त्या ठिकाणी तोंडी काढता येणं गरजेचं आहे. राईट, सो बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी सोप्या जाणार आहेत. मित्रांनो बघा पुढचा प्रश्न, जर एका माणसाचा पगार 7,200 रुपयांवरून 8,100 रुपये झाला तर त्याचा पगार किती टक्केने वाढला, तर त्याचा पगार किती टक्केने त्या ठिकाणी वाढणार आहे. मित्रांनो सिंपल आहे, आधी किती होता रे पगार 7,200, आधीची रक्कम 7,200, त्याच्यावरती किती रुपयांची वाढ झाली, त्याच्यावरती 900 रुपयाची वाढ झाली. ओके, जशा प्रकारे तुम्हाला मी एक लॉजिक सांगितलं होतं, आधी 12 रुपये होते ते 15 रुपये झाले, म्हणजे 12 रुपयावरती 3 रुपयाची वाढ झाली. 3 1 3, 3 चौक 12, 1/4, 1/4 म्हणजेच किती 25% यायचे. तशाच प्रकारे मी काय केलं, ह्या किमतीवरती कितीची वाढ आहे ते वरती लिहिलं. ओके, आधीची किंमत नेहमी बेस असते, पाया असते, ती नेहमी खाली मांडायची असते. ओके, छेदामध्ये. मग मित्रांनो 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 9 1 9, 9 9 8 72, 1/8, 1/8 ला तुम्ही 100 ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला या ठिकाणी 12.5% मिळेल. ओके, कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला 12.5% मिळणार आहे आणि 12.5% हे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. तर अशा प्रकारे सिम्पली ओके तुम्हाला ह्या प्रश्नांना या ठिकाणी सोडवता येणं गरजेचं आहे. टक्केवारीला समजून घेता येणं गरजेचं आहे. मित्रांनो अतिशय महत्वाचा घटक आहे. ओके, तर बघा 20% सवलत दिल्याने मासिकाची किंमत 596 रुपये असेल तर मासिकाची मूळ किंमत किती. ओके, ओरिजिनल किंमत आपल्याला विचारलेली आहे. आता ओरिजिनल किंमत माहिती का, नाही ओरिजिनल किंमत आपल्याला माहिती नाहीये, ओरिजिनल प्राइस आपल्याला माहिती नाहीये. तर 20% सवलत दिली. ओके, 100वरती 20 कमी केले म्हणजे 80 घेतले तर ते मासिक आपल्याला 596 रुपयाला दिलेलं आहे. बस ही मांडणी आपल्याला याला पाहिजे, याला तिकडे घेऊन जायचंय. काटछाट करून घेऊया. काय होणार आहे, 2 8 2 5 10 4/5 झाला. तिकडे जाताना आपण काय लिहू शकतो, ओरिजिनल प्राइस, ओरिजिनल प्राइस याची मिळवताना आपण लिहू शकतो 596. ओके, हा रिव्हर्स होईल 5/4. आता याला आपण या ठिकाणी सोपं रूप देऊया. ओके, काय करता येणार आहे आपल्याला लक्षात घ्या की 4 1 4. ओके, 4 1 4. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी 1 उरला, 1 घेतला 9, 4 चौक 16. ओके, त्यानंतर मित्रांनो 3 राहिले, 3 घेतला 6. ओके, 4 9 36. राईट, सो याला 5 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. 9 5 45, हातचाला 4, 5 चौक 20 आणि 4 24. ओके, हातचाला 2, 5 1 5 आणि 2 या ठिकाणी 745 रुपये या ठिकाणी उत्तर येणार आहे. 745 रुपये या ठिकाणी मित्रांनो याचं उत्तर येणार आहे. तर अशा प्रकारे आपण हे समीकरणामध्ये ही मांडणी करून याचं उत्तर आपण पटकन ठरवू शकतो. राईट, सो जाऊया पुढे. पुढचा प्रश्न अतिशय व्यवस्थित लॉजिकली समजून घ्या, मी कशा प्रकारे सोडवत आहे हे पण समजून घ्या. राईट, काय म्हटलेलं बघा, एका फुटबॉल संघाने त्यांनी पूर्ण खेळलेल्या स्पर्धांपैकी 10 स्पर्धा जिंकल्या. जर त्यांचा जिंकण्याचा शेकडा दर 40 होता, शेकडा दर म्हणजे काय 40%. ओके, तर एकूण किती स्पर्धा म्हणजे किती मॅचेस झाले. आता बघा मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, टोटल मॅचेस पैकी 10 स्पर्धा ते जिंकलेले आहेत. 10 मॅचेस ते जिंकलेले आहेत. ओके, 10 स्पर्धा ते जिंकलेले आहेत आणि तो 40% दर आहे.
तो 40% दर आहे. तर आपल्याला टोटल मॅचेस 100% विचारलेले आहेत, टोटल आपल्याला माहिती नाहीयेत. सो आपण क्रॉस मल्टिप्लाय करणार या ठिकाणी. म्हणजेच आपण लिहू शकतो x इंटू 40. ओके, इकडे आपण लिहू शकतो 100 इंटू 10. आता हा 40 तिकडे जाईल, हा 40 तिकडे जाईल. तुम्ही अशा प्रकारे करू शकतात. ओके, त्यानंतर भागीला 40, शून्य गेला, शून्य गेला. ओके, याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तुम्हाला 25 मिळून जाईल. याला तुम्ही सॉल्व्ह केलं तर या ठिकाणी 25 मिळून जाईल. ओके, तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण अजून याचा विचार कशा प्रकारे करू शकतो की 40% म्हणजेच 10 मॅचेस, तर 100% किती, 100% किती. ओके, तर या ठिकाणी आपण पुन्हा याला सिम्प्लिफाय केलं तर 25 आपल्याला मॅचेस मिळणार आहेत. 25 आपल्याला या ठिकाणी मॅचेस मिळणार आहेत. ओके, ही एक दुसरी पद्धत झाली. ओके, सेकंड पद्धत, थर्ड पद्धत, याच्यासाठी काय विचार करायचा आहे की 40%, 40% म्हणजेच मित्रांनो 10 मॅचेस आहेत. आपण याचे डबल करूया, 80% होतील. 80% किती होतील, 20. 80% किती होतील, 20 होतील. बरोबर. त्यानंतर आता 20% कमी आहेत, 20% कमी आहेत, म्हणजे या 80% मध्ये तुम्हाला 20% मिळवायचे आहेत, म्हणजे 100% मिळतील. तर मित्रांनो आपल्याला ह्या 20 मध्ये 20%, 40%चे निमपट 5 मॅचेस, 10चे निमपट 5 मॅचेस होतील. ओके, मग हे 20% 5, हे 80% 20, तर 20 आणि 5, 20 आणि 5 एकत्र केले तर आपल्याला 25 मॅचेस पुन्हा मिळतील. बघा, एकच एक्झाम्पल, पण त्याच्याकडे बघण्याचा 3 प्रकारचा अप्रोच, 3 प्रकारची पद्धत तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेली आहे. मग परीक्षेमध्ये जे तुम्हाला बेस्ट वाटेल ते तुम्ही वापरायचं आहे. ओके, तुम्ही सर्व पॉइंट ऑफ व्ह्यूने या ठिकाणी क्लिअर झाले पाहिजे, तुमचा कन्सेप्ट, तुमच्या संकल्पना त्या ठिकाणी प्रिपेअर झाल्या पाहिजे, असा दृष्टिकोन आहे. ओके, सो मित्रांनो आपण जाऊया या ठिकाणी टाईप नंबर 3 कडे. याला पण आपण या ठिकाणी सोपं करण्याचं काम करूया. काय म्हटलेलं बघा, एका आयताची लांबी 10% वाढवली व रुंदी 20% कमी केली तर आयताचे एकूण क्षेत्रफळ किती टक्क्याने कमी होईल. मित्रांनो अशा प्रश्नांमध्ये आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की ज्या सूत्रामध्ये प्रोडक्ट रूल आहे, म्हणजे गुणाकाराने त्या ठिकाणी ते उत्तर मिळणार आहे. सपोज आपल्याला माहिती आहे की अंतर डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू स्पीड, टाइम इंटू स्पीड किंवा स्पीड इंटू टाइम आपण करतो. तशाच प्रकारे अंतर बरोबर वेग गुणिला वेळ आपण करतो. ठीक आहे, मग या ठिकाणी प्रोडक्ट आला की नाही, मग इथं पण अशा प्रकारचा कन्सेप्ट लागू शकतो. जर एखाद्या आगगाडीचा वेग 20% वाढवला आणि वेळ त्या ठिकाणी 10% कमी केला तर अंतरावरती काय परिणाम होईल, असा प्रश्न विचारला जाईल. मग इथं विचारलाय की आयताचे क्षेत्रफळ, मग तुम्हाला माहिती पाहिजे आयताचे क्षेत्रफळ. ओके, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी, लांबी गुणिला रुंदी. लक्षात घ्या, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी, लेंथ इंटू ब्रीथ. तर लांबी आणि रुंदीचा परिणाम दिलेला असतो, त्याच्यावरून तुम्हाला क्षेत्रफळावरती होणारा परिणाम शोधायचा असतो. ओके, लक्षात घ्या. आता दिलेलं काय आहे आपण सूत्र या ठिकाणी लिहून घेऊया की एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल म्हणजे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी लेंथ इंटू ब्रीथ, लांबी गुणिला रुंदी. ओके, 10% लांबी वाढवली, 10% लांबी वाढवली म्हणजे 100वरती 10 वाढवले 110 केले. त्यानंतर 20% रुंदी कमी केली, 100वरती 20 कमी केले म्हणजे 80 लिहू शकतो आपण. राईट. सो मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, कशा प्रकारे जायचं आहे की हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, 2 चौक 8, 2 पंचे 10. किंवा तुम्ही अशा प्रकारे पण विचार करू शकतात की या ठिकाणी 11 8 88 होऊन जाईल, 10 गुणिला 10 हे 100 होऊन जाईल. मग आता एरिया ऑफ रेक्टँगल करता काय अपूर्णांक मिळाला आपल्याला, 100 वरती किती कमी झाले, 100 वरती आपल्याला 12 कमी झाले, 100 वरती आपल्याला 12 कमी झाले. म्हणजे या ठिकाणी शेकडा घट होत आहे, शेकडा घट होत आहे. कशामध्ये, एरिया ऑफ रेक्टँगल मध्ये किती टक्क्याने, 12% घट होत आहे, 12% घट होत आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला अंदाज घेता येईल, अशा प्रकारे तुम्हाला याचं सोल्युशन काढता येईल. मित्रांनो दुसरी एक पद्धत आहे, दुसरं एक स्ट्रक्चर आहे या ठिकाणी. ओके, जेव्हा व्हॅल्यू सोप्या असतात तेव्हाच हे त्या ठिकाणी आपल्याला वापरता येणार आहे. तर मित्रांनो प्रोडक्ट रूल साठी तुम्हाला लांबी आणि रुंदी हे दोघं माहिती असतील तर याला आपण ए म्हणायचं, याला आपण बी म्हणायचं. सो आपण लिहू शकतो ए प्लस बी. ओके, ए प्लस बी प्लस ए इंटू बी डिवाइड बाय 100 भागीला 100, भागीला 100. ओके, लांबी 10% वाढवली, वाढ झाली तर प्लस लिहा, घट झाली तर मायनस लिहा, -20 प्लस 10. ओके, बी -20 आहे भागीला 100. बस हे कॅल्क्युलेशन करायचंय मित्रांनो आणि याला सोडवायचंय. काय होणार आहे बघा, हे 2 शून्य, हे 2 शून्य कटले या ठिकाणी, 10 आणि हे -20 -10 येतील, इथं -2 येतील. सो -12%,
-12% या ठिकाणी आलेला आहे. आता वाढ असेल तर आपण प्लस घेतो, मायनस आला म्हणजे घट होणार आहे. तर क्षेत्रफळामध्ये किती टक्क्याने कमी होते, तर 12% कमी होते. तर या ठिकाणी हे स्ट्रक्चर पण लक्षात ठेवा सर्वांनी, याच्याने पण तुम्हाला आयडिया येणार आहे. तर हे समजलं असेल तर मी थोडा या ठिकाणी बदल करतोय. ओके, आता बघा काय करू शकतो अजून आपण, की समजा याला स्वरूप दिलं असतं मी 2 चोक 8 2 पंचे 10, तर मी याला लिहू शकतो 11 चोक 44 आणि हा 10 गुणिला 5 या ठिकाणी आपण इथं लिहू शकतो. किंवा अजून याला स्वरूप जाऊ शकणार आहे 2 दुने 4 2 पंचे 10 11 दुने 22 या ठिकाणी 5 गुणिला 5 25. विचार असा करायचा मित्रांनो, बेस किती आहे 25, या 25 वरती कितीची घट आहे, 3 ची घट आहे. ओके, तर शेकडा घट झालेली आहे, शेकडा घट झालेली आहे. तर 3 भागांची 25 वरती गुणिला 100 करून टाका. 25 एका 25, 25 चोक 100, 4 त्रिक 12%, 4 त्रिक 12%. बघा एकच उदाहरण तुम्हाला मी 3 प्रकारच्या पद्धतीने पुन्हा एकदा या ठिकाणी समजवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या बॅच मध्ये इच अँड एव्हरी टॉपिक अतिशय क्रिस्टल क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये फिट झाले पाहिजे आणि तुम्हाला प्रॅक्टिसने हे एक्झाम्पल आले पाहिजे, असाच माझा या ठिकाणी प्रयत्न असतो नेहमी. बरोबर, तर मित्रांनो या ठिकाणी हे एक्झाम्पल बघूया आपण. एका माडीने आपल्या आयताकार बागेची लांबी 40% वाढवली, रुंदी 20% कमी केली, तर बागेचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढले. ओके, बघा आता 40% वाढवली, आपल्याला माहिती आहे एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रीथ, लांबी गुणिला रुंदी. लांबीला काय केलं, 40% वाढवलेली आहे, 100 वरती 40 वाढ म्हणजे 140 होऊन जाईल. मल्टिप्लाय या ठिकाणी रुंदी 100 वरती 20% कमी म्हणजे 80 होऊन जाईल. बरोबर, 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला, 2 चोक 8 2 पंचे 10, 2 साती 14. ओके, 2 पंचे 10 मित्रांनो, 7 चोक 28 झाले, 5 गुणिला 5 25 झाले. फक्त निरीक्षण करायचं 25 वरती किती झाले, 28. 25 वरती वाढ झाली किती भागांची, किती जास्त झाले, +3 झाले. हे 3 वरती लिहा, गुणिला 100 करून टाका. तर आपल्याला क्षेत्रफळ कितीने वाढले, पर्सेंटेज वाढ या ठिकाणी ठरवता येईल. 25 एका 25, 25 चोक 100, 4 त्रिक 12%. पुन्हा एकदा 12% पुन्हा एकदा येणार आहे. मित्रांनो आपल्याला दुसऱ्या पद्धतीने पण जाता येईल. आपण बघितलंय स्ट्रक्चर A प्लस B प्लस A इंटू बी, A इंटू बी भागिला 100. ओके, तर आपण काय करू शकतो, या ठिकाणी लांबी 40%ने वाढ होत आहे, त्यानंतर 20%ने कमी होत आहे, प्लस 40 मल्टिप्लाय विथ -20 भागिला 100. 2 शून्य 2 शून्य गेले, तर हे 20 गेल्यानंतर तर 20 राहतील. इथं आता -4 दुने 8 होतील. तर मित्रांनो या ठिकाणी 12%ने प्लस आलेलं आहे, म्हणजे इन्क्रीज आहे, म्हणजे या ठिकाणी क्षेत्रफळ हे वाढ होणार आहे, क्षेत्रफळामध्ये या ठिकाणी वाढ होणार आहे, हे आपल्याला स्पष्ट होणार आहे या ठिकाणी. ठीक आहे, तर तुम्ही ही पद्धत वापरा किंवा तुम्ही ही पद्धत वापरा, तुम्हाला दोघांनीही हे सोपं जाणार आहे मित्रांनो आता. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा आलेला प्रश्न पर्टिक्युलर एक्झामला. ओके, पुन्हा एकदा अशा प्रकारचा एक प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेऊ, त्यानंतर आयोगाचे आपण काही PYQ या ठिकाणी बघूया. जर टीव्हीची किंमत 25%ने वाढवली तर नवीन किंमत पुन्हा मूळ स्थितीत आणण्यासाठी कितीने कमी करावी. लक्षात घ्या, आपल्याला ओरिजिनल किंमत असते आपल्याकडे, म्हणजे त्याला आपण मूळ किंमत म्हणतो ओरिजिनल. ओके, त्याला आपण 25%ने वाढवतो, म्हणजे 100 वरती 25ने वाढ करतो 125. त्याच्यानंतर तुम्हाला नवीन किंमत मिळत आहे, त्याच्यानंतर तुम्हाला नवीन किंमत मिळत आहे. तर विचार कसा करायचा, की आपल्याला काय करायचंय, पुन्हा मूळ स्थितीमध्ये त्याला आणायचंय. आता ओरिजिनलला तुम्ही नवीन मध्ये आणलेलं आहे, तर नवीन वरती रिॲक्शन करायची, नवीन वरती रिॲक्शन करायची, तेव्हा तुम्हाला ओरिजिनल म्हणजे मूळ किंमत मिळून जाईल. ओके, मग आता रिॲक्शन काय होईल, हा अपूर्णांक तिकडे जाणार आहे, म्हणजे आपण याला लिहू शकतो की 100 वरती जाईल, 125 खाली येईल. ओके, सो मित्रांनो बघायचंय आपल्याला की 125 वरती किती कमी झाले, 25 कमी झाले. 25 एका 25 आणि 25 पाचा या ठिकाणी 125, 1/5, 1/5 ला या ठिकाणी आपण काय करूया की 100 ने मल्टिप्लाय करूया, तर 20%ने आपल्याला कमी करावं लागत आहे. 20%ने आपल्याला त्या किमतीला कमी करावं लागणार आहे, तेव्हाच ती किंमत ओरिजिनल पुन्हा होणार आहे, मूळ किमतीमध्ये पुन्हा होणार आहे. ओके, याचा शॉर्टकट आपल्याला कशा प्रकारे वापरता येणार आहे, की 25%ने वाढ होते आहे ना, तर 100 वरती 25 वाढ 125 लिहून टाकायचा, डायरेक्ट रिव्हर्स करायचं मित्रांनो. 125 वरती 100, 125 वरती 100. ओके, 125 वरती घट कितीची, 25 ची घट, 25 एका 25, 25 पाचा 1/5 ला 100 ने मल्टिप्लाय करून टाका, तुम्हाला 20% त्या ठिकाणी उत्तर मिळेल. ओके, हे सरावाने बरोबर त्या ठिकाणी स्टेप बाय स्टेप तुम्ही गेलात तर निश्चित तुम्हाला हे येणार आहे.
ओके, काही अडचण असेल तर व्हिडिओ स्टार्टिंग पासून पुन्हा एकदा रिपीट बघून घ्या मित्रांनो. कुठलीही शंका याच्यामध्ये ठेवू नका. आणि जर तुम्हाला डाऊट वाटला कुठल्याही प्रकारचा आतापर्यंत समजून घेतलेल्या ह्या उदाहरणामध्ये, तर निश्चित तुम्ही या नंबरवरती फोटो पाठवा त्या उदाहरणाचा. ठीक आहे, तुमचा डाऊट पाठवा, तुम्हाला निश्चित मी हेल्प करेल. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या PYQ ला आपण समजून घेतलं पाहिजे. आता बघा या ठिकाणी कंबाईन ग्रुप सी ला, मागच्याच ग्रुप सी ला विचारलेला हा प्रश्न आहे. याला कशा प्रकारे सोडवायचं ते आपण समजून घेऊ. जर चौरसाची बाजू 25% वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? मित्रांनो आताच बघितलं आपण, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी. तर चौरसाचे क्षेत्रफळ तुम्हाला काढता येण्यासाठी माहिती असलेला फॉर्म्युला माहिती पाहिजे, तो म्हणजे बाजूचा वर्ग. ओके, बाजूचा वर्ग आपल्याला करावा लागतो. म्हणजे मित्रांनो 2 वेळा गुणाकारामध्ये ज्या टर्म्स लिहिता येतात, एक बाजू ठीक आहे गुणिला ही सेकंड बाजू, अशा प्रकारे ज्या ठिकाणी प्रोडक्ट आला त्या ठिकाणी अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला वापरता येतं. सो बघा 25% वाढ झाली. सो 25% वाढ म्हणजे 100वरती 25 वाढले 125 झाले. 100वरती पुन्हा 25 वाढले म्हणजे 125 झाले. ओके, 25 चोक 100, 25 पाचा 25 चोक 100, 25 पाचा 125, 5 गुणिला 5 25 झाले, 4 गुणिला 4 16 झाले. मित्रांनो सिंपल विचार करायचा, बेस किती आहे, पाया किती आहे रे, पाया 16 आहे. याच्यावरती शेकडा वाढ आहे. ओके, शेकडा वाढ झालेली, आपल्याला वाढ विचारलेली आहे. तर शेकडा वाढ 16 वरती किती भागांची किती संख्या वाढलेली आहे, 4 आणि वरती 5, तर 9 ने वाढ आहे. याला फक्त मल्टिप्लाय 100 ने करून टाका. ओके, तुम्हाला याचं आन्सर या ठिकाणी मिळून जाईल, जे तुम्हाला 56.25 मिळणार आहे. जे तुम्हाला 56.25 या ठिकाणी कॅल्क्युलेशनने ते मिळणार आहे. 56.25% या ठिकाणी आहे. मित्रांनो शॉर्टकट याच्यापेक्षा तुम्हाला तो स्ट्रक्चर त्या ठिकाणी कामाला येणार आहे. A+B प्लस A×B डिवाइड बाय 100. तर या ठिकाणी मित्रांनो 25% वाढ. तर ए बाजू पहिली ती पण 25, बाजू दुसरी ही पण 25. सो आपण लिहू शकतो 25 अधिक 25 मल्टिप्लाय 25 गुणिला 25 भागिला 100. आता इतकी तर आयडिया आपल्याला येत आहे की 50 हेच होऊन जातील. 50 पेक्षा जास्त उत्तर आहे. सो 50 पेक्षा जास्त उत्तर असलेला पर्याय हा फक्त ऑप्शन सी मध्ये इथं उपलब्ध आहे. ओके, तर या ठिकाणी आपण याला सोडवून घेतलं तर हे 50 अधिक 25 चा वर्ग किती होणार आहे, 625. 625 ला 100 ने भाग द्या, 6.25. 6.25 इथं मिळवा मित्रांनो, तुम्हाला 56.25 मिळणार आहे. 56.25% या ठिकाणी मिळणार आहे. ओके, आहे की नाही सोपं काम, आहे की नाही सोपं काम. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाल्या, एकदा संकल्पना तुमच्या डेव्हलप झाल्या, तर तुम्हाला शेकडेवारी हा टॉपिक असू द्या, ओके, आंतर वेग असू द्या, रेल्वेचा घटक असू द्या, वयवारी असू द्या, काढकाम असू द्या, कुठलाही टॉपिक असू द्या, तुम्हाला सोपा तो त्या ठिकाणी जाणार आहे. पुढचा प्रश्न PYQ, एका संख्येची 4 पंचमांश. ओके, एका संख्येची आता x आहे समजा ती संख्या, त्याचे 4 पंचमांश ही त्या संख्येच्या 60% पेक्षा तीच संख्या, तिचे 60%, 60 भागिला 100, 60 भागिला 100 करू सध्या आपण. 60% पेक्षा 10 ने जास्त आहे. 60% पेक्षा 10 ने जास्त असल्यास ती संख्या कोणती असेल? तर मित्रांनो याला सोपरूप देऊया. 0 गेला 0 गेला, बेत्रिक 6, बे पंचे 10. ओके, तर हा 3/5x आहे. हा 3/5x आपण इकडे आणूया. आपण लिहू शकतो 4x भागिला 5. इकडे हा 3x भागिला 5 आपण लिहू शकतो. इकडे 10 आहे. ओके, तर मित्रांनो पाया समान आहे. हा 5 तिकडे जाईल. 4x मधून 3x गेले, x राहणार आहे. 4x मधून 3x गेले, 1x राहणार आहे. हा 5 तिकडे जातोय. 5 गुणिला 10 म्हणजे 50. x बरोबर 50. ती संख्या आहे 50. तर सोपं काम आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी मिळवू शकतो, उत्तर याचं काढू शकतो. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. लक्षात घ्या पुढचा प्रश्न, एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% ने वाढले, दुसऱ्या बाजूचे माप 10% ने कमी झाले. ओके, एकदा वाढ एकदा घट अशा प्रकारचं स्ट्रक्चर असेल. आयताचे क्षेत्रफळासाठी असेल लांबी गुणिला रुंदी, हा सिगमेंट त्या ठिकाणी वापरायचा. पुन्हा आपण सिंपल ते स्ट्रक्चर इथं पण वापरू शकतो. ओके, A+B, ओके, A×B भागिला 100. वाढ झाली तर प्लस मध्ये लिहा, घट झाली तर मायनस मध्ये लिहा. 5% ने वाढ आहे. ओके, 5 + 5, 10% ने घट आहे. -10 प्लस 5 गुणिला या ठिकाणी -10 भागिला 100. 0 गेला 0 गेला. ओके, -5, तर या ठिकाणी हे -5 होऊन जातील. मायनस हे 1/2 होतील. 5 × 1 = 5, 5 × 2 = 10,
-1/2 म्हणजे -0.5 हे होऊन जाईल. आता मायनस मायनस प्लस होतात, सो -5.05 या ठिकाणी आपल्याला मिळेल. सो कमी होणार आहे. तर टक्केवारीची त्रुटी म्हणजे कमी झालेली त्रुटी आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे 5.5%. तर अशा प्रकारे या स्ट्रक्चरने सोडवता येणार आहे. तुम्ही 100 मानूनही या ठिकाणी सोडवू शकता. 100 मानून तुम्ही सर्वजण प्रयत्न करा. तर अशा प्रकारे हा ग्रुप बी 2025 ला आलेला हा प्रश्न. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, हा ग्रुप बी प्रिलिम 2025 ला आलेला प्रश्न आहे. ओके, तर यालाही तुम्ही पटकन त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतात. ओके, चला, मला आशा आहे की तुम्ही याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहात किंवा याचं उत्तर सांगणार आहात. सिंपल तुम्हाला मी लॉजिकल सांगत आहे की समजा आपल्याकडे 20 रुपये होते, ते समजा 40 झाले, तर या 20 रुपयावरती कितीने वाढ झाली? 20 रुपयाची वाढ झाली, म्हणजे 50%ची वाढ आहे. ओके, किंवा या 20 रुपयावरती 10 रुपयाची वाढ असेल, आपण लिहू शकतो 20 वरती 10ची वाढ, 0 गेला, आपल्याला 1/2 राहिला, 1/2 ला मल्टिप्लाय 100 ने करून टाका 50%. किंवा या उदाहरणामध्ये मित्रांनो 43 वरून 65% झाली, तर 43%च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली? तर 43 संख्येचे किती वाढ झालेली आहे ते जर आपण या ठिकाणी लक्षात घेतलं तर आपल्याला 22 ने संख्या वाढलेली ही दिसेल. 22 या ठिकाणी टक्केवारीमध्ये प्लस झालेले आहेत. तर याचे आपण जर निमपट केले असते तर ते 21.5 होतात 43चे हाफ, आणि आपल्याला हे 50% 21.5 म्हणजे 50% होतील. तर त्याच्यापेक्षा ही 22 संख्या जास्तच आहे, म्हणजे 50%च्या वरतीच आन्सर आहे. तर 50% हा एकमेव पर्याय इथं आहे. ओके, 50% हा एकमेव पर्याय इथं आहे. सो याचं उत्तर आपण 51.16% म्हणू शकतो. तुम्हाला मी ऍज अ होमवर्क म्हणून एक एक्झाम्पल देतोय. समजा एक संख्या आपल्याकडे 75 आहे. ओके, 75 आहे, 75 वरून ती समजा 50 झाली, तर शेकडा घट किती झाली? शेकडा घट किती झाली? सिंपल, या 75 ला खाली लिहायचं, त्याच्यावरती किती कमी झाले ते वरती लिहायचं, 100 ने गुणाकार करायचा, आणि आलेलं उत्तर जे काही येणारे टक्केवारीत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं. आजचा घटक कशा प्रकारे वाटलेला आहे ते आवर्जून कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. ओके, मागचं लेक्चर पहिला दिवस हा व्हिडिओ जर तुम्ही मिस केला असेल तर तोही बघा. वैवारी पण आपण अगदी सोप्या पद्धतीने एक्स न मानता वाय न मानता त्या ठिकाणी सोडवलेले आहेत उदाहरणे सर्व काही. ओके, तुम्हाला निश्चित जाणवेल, मॅथ रिझनिंग मध्ये कॉन्फिडन्स वाढेल. कुठेच तुम्हाला असा कंटेंट मिळणार नाही, अशा क्वालिटी कंटेंट वरती आपण काम करतोय. निश्चित तुम्हाला याचा फायदा होईल. येणाऱ्या ग्रुप बी ग्रुप सी च्या प्रिलिम एक्झामला आणि तलाठी परीक्षेला तुम्हाला निश्चित या ठिकाणी यश मिळवता येईल. 20 प्रश्न आहेत कंबाईन प्रिलिमला किंवा तलाठीच्या पूर्व परीक्षेमध्ये, आणि मेन्सला देखील 22 प्रश्न आहेत. सो अतिशय कन्सेप्ट आणि संकल्पनावरती आधारित तुम्ही अभ्यास केला तरी मार्क्स मिळवणं, मार्क्स वाढवणं ह्या विषयामध्ये अवघड नाहीये. सो मित्रांनो, अशा प्रकारे तयारी करा. ओके, तर ही बॅच त्यासाठी तुम्हाला फार उपयुक्त आहे. कन्सेप्ट प्लस ट्रिक्स म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट देता येईल. आणि 0 to हिरो मॅथ रिझनिंग साठी ही एमपीएससी तलाठी 1.0 ही बॅच जॉईन करा. कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी पूर्व तसेच मेन्सच्या परीक्षांसाठी ही अपडेटेड स्वरूपातील मराठी माध्यमातली ही आपली बॅच आहे. नवीन पॅटर्न नुसार तुम्हाला उपयुक्त ठरेल. ओके, तर मित्रांनो, तलाठी हा कोड तुम्ही वापरू शकतात कॅपिटल मध्ये, तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट देखील मिळणार आहे. ओके, चला तर आपण पुढे जाऊया. आरटीओ एक्झाम साठी इंग्लिश मीडियम मध्ये काही विद्यार्थी आपल्या चॅनलवरती जॉईन आहेत, त्यांनी ह्या बॅचचा फायदा घ्यायचा आहे. ओके, तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपण अशाच प्रकारे एका टॉपिकच्या डेमो लेक्चर सह भेटूया. तुम्हाला कुठला टॉपिक पुढच्या लेक्चरला पाहिजे आहे ते मेन्शन करा. ओके, की सर तुमच्या ट्रिक्सनुसार आम्हाला ह्या टॉपिकचंही डेमो लेक्चर बघायचं आहे, तर निश्चित मी त्या ठिकाणी ते लेक्चर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. तर थांबूया मित्रांनो, लवकरच भेटूया एका नवीन सेशनमध्ये. धन्यवाद, थँक्यू सो मच.